आमच्याकडे त्यांनी जे मुद्दे मांडले त्याच्यात आपण म्हणता तो मुद्दा नव्हता. ही गोष्ट ही आहे की जागेच्या संबंधी त्यांनी काही भूमिका आग्रही मांडली आणि त्यांनी हे सांगितलं की त्यांच्या पक्षाचं काम ज्या जिल्ह्यात आहे अशा जिल्ह्याची यादी त्यांनी हे खरं आहे. नाशिकची जागा कोण लढवेल या संदर्भात जर विचारलं तर उद्धव ठाकरे गटाकडून तो दावा केला जातोय. मात्र अनेक इच्छुक आपली देखील भेट घेत आहेत. आपल्याला देखील नाशिकची जागा ही आमच्या सगळ्या वाटाघाटीमध्ये नाशिकची जागा उद्धव ठाकरेंच्याकडे आहे. साहेब, इलेक्शन कमिशन निवडणुकीवरनं पण आता सध्या वाद सुरू आहे आणि तो सत्तेचा गैरवापर केला जातोय का त्याच्यामध्ये? सरळ असं आहे की इलेक्शन कमिशन नेमण्याच्यासाठी पूर्वी एक यंत्रणा होती. त्या यंत्रणेमध्ये प्रधानमंत्री, सेंट्रलचे आणखीन एक कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्षनेता आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश. आता केंद्र सरकारने हा नियुक्ती करण्याच्या संबंधीची यंत्रणा आहे त्याच्यात बदल केले आणि त्याच्यातून सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश यांना काढून टाकले. खरं म्हणलं तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना त्या ठिकाणी ठेवण्यात काही अडचण नव्हती. पण आता स्थिती काय राहिली? विरोधी पक्षनेता 1, प्रधानमंत्री 2 आणि सिनियर कॅबिनेट मंत्री 3 या तिघांनी निर्णय घ्यायचा. तिघातले 2 त्यांचे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याच्या मताला काय अधिकार तिथे राहणार नाही. आपल्याला हवं तसं त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात यावी याचा बंदोबस्त मोदी साहेबांनी केलेला आहे. कालपासून भारत जोडो यात्रा ही महाराष्ट्रामध्ये आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने किती परिणाम हे महाराष्ट्रामध्ये जाणवेल या सगळ्या भारत न्याय यात्रेच्या माध्यमातून? आता बघूया, आम्ही जे यापूर्वी यात्रा तिथे गेली तिथं वेगळा अनुभव आला, अनुकूल अनुभव आला. उदाहरण सांगायचं झालं तर कर्नाटकामध्ये भाजपचं राज्य होतं आणि कर्नाटकातनं ही यात्रा आल्याच्या नंतर निवडणूक झाली. तिथं सरकार बदललं. तिथं आज काँग्रेसचं सरकार झालं. साहेब, देशातले अनेकशे खासदार भाजप पक्ष सोडून विरोधी पक्षामध्ये प्रवेश करत आहे. ते मोदींची उतरती कळा आहे का असं आपल्याला वाटतंय? असं काय मला कुठं फारसं दिसलं नाही. कुठे 2 राज्यातले खासदारांनी विरोधी पक्षात प्रवेश केला आहे आता स्टँडिंग खासदारांनी. साहेब, बारामतीच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्याच्यात एक ट्विस्ट आला की विजय शिवतरेंनी आता निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे आज काही वेळापूर्वी. या एकूण घटनेकडे कसं बघता, किती फरक पडेल? असं की ते विरोधी पक्षातच होते. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जे प्रतिनिधी होते. मागच्या निवडणुकीत त्यांनी चांगली मतं घेतली होती. त्याच्या आधी ते निवडूनही आलेले होते आणि आता विरोधकांच्या संघटनेमध्ये ते गेले काही वर्ष काम करत आहेत आणि त्यांनी हा लढायचा निर्णय घेतला आहे. आता बघूया त्याचे काय फरक होतील, कोणावर होतील. पण त्यांना पडलेली जी मतं आहेत आणि त्यांचा जो मतदार आणि कार्यकर्त्यांचा संच हा महाविकास आघाडीचा नाही, अन्य पक्षाचा नाही. मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते भाजपमध्ये जात आहेत. आजच नंदुरबारचे माजी मंत्री वळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. खरं तर राष्ट्रवादी फोडली आणि शिवसेना फोडली. काँग्रेस पण या अशा नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश करून घेऊन फोडण्याचा एक प्रयत्न आहे असं आपल्याला वाटतंय? साधारणतः केंद्र सरकारमध्ये सत्तेमध्ये जे आहेत त्यांनी ठिकठिकाणी विरोधी पक्ष फोडता कसा येईल किंवा आणखीन त्याचा हल्ला कसा करता येईल याचा आखीव कार्यक्रम त्यांनी केलेला आहे आणि करत आहेत. त्याचा हा भाग आहे. आणि नंदुरबारचं जे उदाहरण सांगितलं त्याचं काय मला फारसा आश्चर्य वाटणार आहे आणि त्याचं कारण पक्ष बदलाचा अनुभव त्या ग्रस्तांना बऱ्यापैकी आहे. पवारसाहेब, मध्यंतरीच्या काळामध्ये नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आणि अमित शहा येऊन गेले, परंतु या सगळ्यांच्या रडारवरती शरद पवारच होते. शरद पवारांनी काय केलं असे प्रश्न विचारून त्यांनी सभा गाजवल्या. याकडे कसं बघता?
चांगली गोष्ट ना. त्यांनी सांगितले का की 50 वर्ष हा माणूस महाराष्ट्रावर बसला. असं महाराष्ट्राच्या जनतेनं 50 वर्ष मला निवडून दिलं असेल तर मी त्यांचा आभारी आहे. आणि 50 वर्ष एका राज्याच्या एका नेत्याला लोक निवडून देतात याचा अर्थ त्यांनाही समजला पाहिजे. महायुतीचं साहेब 45+ नारा आहे आगामी या लोकसभा निवडणुकीमध्ये. आपल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून असं काही नारा आहे? तुमची आकडे तुमची माहिती चुकीची आहे. त्यांची 48 आहे. 45 आहे. दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण राष्ट्रवादीच्या आपल्या शरद पवार या पक्षातून लढण्यासाठी इच्छुक आहेत अशी एक चर्चा चालू आहे. नाही अशी काही चर्चा माझ्या कळलं. साहेब आपण नाशिकची जागा उद्धव ठाकरे गटाकडे दिली असं म्हणतात, पण आपल्या पक्षामधनं पण काही उमेदवार आहेत ते इच्छुक आहेत. इच्छुक असतात आहेत माझ्याशी बोलतात त्याच्यात काही गैरवाग नाही. राजकारणामध्ये संघटनेमध्ये जे काम करतात त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची इच्छा असते आपण कॉन्टेस्ट करा आणि ते आपल्या पक्षाकडे मागणी करतात. तशी माझ्याकडे केली. आम्ही त्यांना समजून सांगू की आपण दिंडोरीची जागा निवडतोय. दुसऱ्या जागेवर आपल्या सरकारी विषयांचा विचार झाला आहे तो आपण कसा यशस्वी जागा सरकारी करू. दिंडोरीची जागा मागताय असं काही चर्चा. हो त्यांनी माझ्याशी चर्चा केली. कारण काँग्रेस धवले आणि त्यांची टीम येऊन भेटून गेली आणि आमच्या सहकार्यांशी याच्यात यापूर्वी चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये आमच्या लोकांचा प्रस्ताव त्यांच्यासाठी आहे की विधानसभेला त्यांना काही जागा शोधायची आणि विधानसभेला आम्ही त्यांच्यासाठी जागा शोधायची तयारी ठेवली. तरी ह्या जागेच्या संबंधी आम्हाला सहकार्य करावं. विजयदारेंनी काही वेळापूर्वी असं म्हटलंय की मी महायुतीत आल्यानंतर तरे म्हणले मी महायुतीत आल्यानंतर अजित पवारांना सत्कार केला सन्मान केला पण त्यांचा उर्मटपणा काही कमी झाला नाही आणि पवारांना न होणारं जे मतदान आहे त्या मतदारांसाठी मी बारामतीमध्ये पर्याय असू शकतो. पवारांना मी कोणत्या भावात झालं अदृश्य राहते शिवतारेच्या मागे असं त्याचा एकूण अर्थ होते. अजितदारांच्या बाबतीत त्यांनी केलेलं आहे विधान ते माहीत आहे पण त्यांनी आमच्या उमेदवाराला न होणारं मतदान ते घेणार असतील तर आम्हाला आनंद आहे. पवार साहेबांचा शिवतारेंना अदृश्य राहते असं समजायचं का. असं आहे की आमची त्यांची चर्चा झाली नाही. एकदा ते शेवटपर्यंत लढतायत का नाही हे पाहूया. कसे लढतायत हेही पाहूया. मनसे नेते वसंत मोरे यांनी काल पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. मध्यंतरी ते आपल्यालाही भेटून गेलेला आहे. आपल्या संपर्कात ते आहेत किंवा अजिबात मला भेटले ही गोष्ट खरी आहे. मला ते एवढ्यासाठी भेटले की ते जिथं राहतात त्याच्याजवळ एक क्रीडा ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडवर रिझर्वेशन बदलून काहीतरी अन्य कामासाठी ते ग्राउंड द्यावं असा निर्णय महानगरपालिकेत घेतला जातो. हा मुलांच्या दृष्टीने योग्य नाही आणि ते रिझर्वेशन बदलू नये हे सांगण्याच्यासाठी निवेदन त्यांनी मला दिलं. दुसरा विषय कधी चर्चा केली. साहेब राज ठाकरे 2-3 दिवसापूर्वी नाशिकला आले. त्यांनी असं म्हटलं की शरद पवार गट आणि पवार साहेब हे काही वेगळे नाही आतून एकच आहे. हे जनतेला मूर्खात काढताय अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी जाहीर सभेत केलं. ठीक आहे तर त्यांनी केलं म्हणजे असं पण म्हणजे की या दोघांच्या भावाचं एक वाक्यच आहे. पण मी म्हणणार नाही असं कारण मला माहिती आहे असं नाही आहे. वसंत काल पक्ष सोडताना असं म्हटलं होतं की पुण्यामध्ये मनसेची ताकद मोठी आहे. सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून मनसे होती. आपल्याला तर समजा जर ते मनसेकडून लढले असेल तर त्यांचं आव्हान होतं का मनसेचं पुण्यामध्ये. मनसे ही सेकंड लार्जेस्ट पार्टी होती पुण्यामध्ये असं काल वसंत मोरेंनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. तर समजा लोकसभा लढले असेल तर ते काही आव्हान होतं का मनसेचं. माहीत नाही पण मी आज वाचलं तिथे लढणार आहे तुम्ही त्यामुळे लढून द्या ना.
धुळे लोकसभेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघं पक्ष आपल्या पक्षाकडनं आणि काँग्रेसकडनं मित्र पक्षाकडनं इच्छुक लोकांची संख्या खूप जास्त आहे. आसिफ शेखनी पण आपल्याकडे माजी आमदार आसिफ शेख यांनी पण आपल्याकडे मागणी केली. काय कुठं धुळे लोकसभा माझं माहितीच नाही आहे. साहेब दिंडोरीचा कोणी अजून उमेदवार फायनल झालेला आहे का? आमच्याकडे सगळ्यांनी मिळून नाव सुचवलेलं आहे. वागले एक शिक्षक आहेत आणि त्यांचं नाव लौकिक चांगलं आहे त्या भागात समाजामध्ये. त्यांचं नाव पक्षाच्या समोर आलेलं आहे आणि 1 वर्षाने आलेले. महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारांची घोषणा कधी पण आता विषय आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला काही फायनल झाला आहे का? बाकी सगळं झाले. आंबेडकरांच्या संबंधी एकदा चर्चा करावी लागेल पुढच्या 2-3 दिवसात. जागा वाटप कसं असणार आहे? काय जागा वाटप कुठला पक्ष किती जागा लढवणार त्याबद्दल काय फायनल झालं? तेच नाही. एकदा आंबेडकर हा इश्यू क्लिअर झाला मग आम्ही आपल्याला सांगू. त्यांनी किती जागेची मागणी केली? नाही असं काही त्यांनी एक यादी दिली 16 लोकांची आणि हे सांगितलं की ह्या सगळ्या जागा मी मागत नाही, पण आमचं काम तिथे आणि आमचं काम तिथे किती ठिकाणी तुम्ही आम्हाला अकोमोडेट करू शकता हे सांगा. ही स्टेज आहे. त्यांना किती जागा देण्यासाठी तिन्ही पक्ष इच्छुक आहेत? म्हणजे आज नाही सांगतायत पण त्यांना त्याची 4-5 जागा सर्च केल्या. कालच राऊत साहेब बोलले का 4 जागा आम्ही त्यांना देऊ. 4 कोणत्या कोणत्या होत्या त्या? ते सांगतील. हिंदीमधले 1-2 प्रश्न आहेत. अरे रहने दो. थँक्यू.